आणि दरम्यान दुसरीकडे मंत्री उदय सामंत भाजपची बंडखोरी रोखण्यासाठी नाशिकमध्ये असताना बंडखोर गणेश गीते नाशिक बाहेर असल्याचं कळतंय। उदय सामंत आज गीते बंधूंची भेट घेण्याची शक्यता होती आणि त्या पार्श्वभूमीवरती गीते नाशिकमधून बाहेर आहेत। गीतेंच्या माघारासाठी उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत आणि दरम्यान ही माहिती समोर येते। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे। गीते बंधूंची भेट घेण्यासाठी सामंत नाशिकमध्ये आलेले आहेत, मात्र गीते बंधूच तिथे नाहीयेत असं कळतंय। नेमकं काय घडतंय नाशिकमध्ये? केवळ गीते बंधूच नाही तर नरेंद्र दराडे यांच्या व्यतिरिक्त इतर ज्यांनी अर्ज भरला आहेत, मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे गोरख बोडके असतील, विष्णुपंत महेश जुने असतील किंवा इतर काही उमेदवार आहेत, त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आणि त्यामुळे मतांचं विभाजन होऊ नये यासाठी उदय सामंत हे नाशिकमध्ये आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येकाची भेट घेण्याची त्यांची इच्छा आहे। दरम्यानच्या काळात सर्वात मोठं आव्हान त्यांना गीते बंधू यांच्याकडनं असणार आहे। गणेश गीते किंवा गोकुळ गीते या दोघांपैकी एक जण आपली उमेदवारी कायम ठेवणार आहे, त्यामुळे त्या दोघांना भेटणं ही प्राथमिकता होती। परंतु गीते बंधू नाशिकमध्ये नसल्याची आता माहिती मिळते आहे। थोड्याच वेळापूर्वी आपलं त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की मी कालच नाशिकमधून बाहेर आलेलो होतो आणि अशा स्वरूपाची कुठलीही भेट मी घेणार नाही। त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि खास करून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समोरचं आव्हान हे आता वाढत चाललेलं आहे आणि उदय सामंत यांच्या नाशिक दौऱ्याचं काही फलित होणार का याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बरोबर आहे, त्यामुळे आता नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।